नालासोपारा पूर्वेकडील आचोले येथे 450 कोटी रुपयाचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं आज भूमिपूजन होणार होतं। मात्र या भूमिपूजनाच्या श्रेयवादावरून बहुजन विकास आघाडी आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले। मी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आपण बघितलं तर ह्या ठिकाणी भूमिपूजन सोहळा होणार होता आणि यावर भूमिपूजनाच्या सोहळ्याला जे बॅनर लावले होते त्या बॅनरवर कुठेतरी जे भाजपाचे पालकमंत्री आहेत आणि मंत्री आहेत रणजित चव्हाण यांचं नाव खाली असल्यामुळे पूर्णपणे एकूणच राडेबाजी झाली। या ठिकाणी बोर्ड लावण्यात आले होतं, तेही बोर्ड जे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी खाली उतरून फाडून टाकलेलं होतं। आणि आपण जर बघितलं तर पूर्णपणे हाय व्होल्टेज ड्रामा ह्या ठिकाणी झाला होता। बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि प्रवीणा ठाकूर या उपस्थित होत्या। तर जे खासदार आहेत भाजपाचे हेमंत सावरा तेही या ठिकाणी उपस्थित होते। अखेर शेवटी तिघांनीही या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे। आता आशा आहे की भूमिपूजन झालेलं आहे तरी लवकरात लवकर याचं उद्घाटन लोकांनी करावं, कारण की 2021लाही असं तत्कालीन जे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन ऑनलाईन करण्यात आलं होतं आणि हे दुसरी वेळ आहे की या ठिकाणी आता हे भूमिपूजन होत आहे। त्यामुळे येथील नागरिकांची अशी मागणी आहे की भूमिपूजन झालं तरी मात्र लवकरात लवकर हे हॉस्पिटल अद्ययावत व्हावं हीच अपेक्षा आहे। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, नालासोपारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।